धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 15व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठान व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आयोजित भव्य महारक्तदान शिबिर आयोजित केले होते। एक जीव वाचवण्यासाठी मी रक्तदान करणार, धर्मवीरासाठी। आषाढी एकादशी शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रक्तदान केंद्र उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे शिबिर आयोजित केले होते। प्रत्येक रक्तदात्यासाठी भेट म्हणून रिव्हर्सिबल जॅकेट आणि एक वॉटर बॉटल देण्यात आली। तसेच वर्षभरात गरज भासल्यास रक्तदात्याच्या परिवारातील सदस्याला एक रक्तपिशवी मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले। धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 15व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठानच्या वतीनं आज मंचर शहर त्याचप्रमाणे 7 ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं। आज आपण पाहता मंचर शहरामध्ये जो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो। सकाळपासून जवळपास 800 लोकांनी आता 3:15 वाजले 700 लोकांनी आतापर्यंत या ठिकाणी रक्तदानात सहभाग घेतलेला आणि संध्याकाळपर्यंत आज आकडा 1200 ते 1500पर्यंत या मंचर शहरातून जाईल आणि इतर ठिकाणी रांजणी असेल, टाकळी आहे, पिंपरखेड असेल, गोवंडी असेल, त्याचप्रमाणे नपूरसर याही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तदान होत आहे। तसं पाहिलं तर मानवतेचा खऱ्या अर्थानं संदेश रक्तदान हे धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांनी खऱ्या अर्थानं 17 वर्षापूर्वी याची मुहूर्तमेढ लावली। ते जे रोपटं एवढीचं लावलं आज त्याचं वटवृक्षात रूपांतर होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने हा रक्तदान सोहळा या ठिकाणी होत आहे आणि गरजूंना वर्षभरात त्या ठिकाणी मोफत रक्त आपल्याला देता येत आहे। अशा अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमाबद्दल मी खूप सर्व आलेल्या मान्यवरांचं त्याचप्रमाणे आमच्या सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो। जय श्रीराम। आषाढी एकादशीच्या या दिवशी मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो। गेली 15-20 दिवस वैष्णवांचा मेळा हा पंढरपूरला जाऊन तुमचा आमचं सगळ्यांचा आराधना दैवत असलेल्या विठुरायाच्या ओढीनं त्या ठिकाणी 15 दिवसाचा 20 दिवसाचा प्रवास करत ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचत असतो। आणखी देवश्रेणी एकादशी तिथे सर वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात आणि या 24 एकादशींचं एकमेव पुण्य एवढ्या एका दिवशीच्या दिवशी जरी आपण चांगल्या पद्धतीचा आहार केला, व्यवहार केला, चांगल्या पद्धतीची वागणूक केली तर 100% 24 एकादशीचं पुण्य या एकादशीच्या दिवशी मिळू शकतं। आणि आपले सहकारी मित्र सुहासभाऊ बानखेले यांच्या पुढाकारानं धर्मवीर चंद्रशेखर बानखेले यांच्या स्मरणार्थ गेली 15 वर्षापासून चंद्रशेखर अण्णाचा स्मृतिदिन हा आषाढी एकादशीच्या दिवशी रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आपण सर्वजण साजरा करत असतो। आणि गेल्या वर्षी सुद्धा याच कॅम्पच्या माध्यमातून जवळपास 950 रक्तदान केलेलं होतं आणि सुहासभाऊच्या पुढाकारानं ज्या ठिकाणी रक्तदानाची जी शिबिरं आयोजित केलेली होती त्या ठिकाणी गेल्या वर्षी जवळपास 1500 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। इथं फार कोणाला निरोप द्यावी लागत नाही, सांगावं लागत नाही, फार जाहिरात करायची गरज नाही पडत। अत्यंत उत्साहानं आणि आनंदानं चंद्रशेखर अण्णावर असलेल्या प्रेमापोटी सुहासभाऊच्या विश्वासापोटी आपण सर्वजण या सगळ्या शिबिरांमध्ये सहभागी होत असतात। आज विशेष करून उपस्थित असलेले
नेते आणि उद्योजक आदरणीय संजय शेठ थोरात, आपल्या भीमाशंकर कारखान्याचे संचालक आणि तालुका पंचायत समितीचे सभापती रामचंद्रजी ढोबळे साहेब, आमचे सहकारी मित्र दलित शेठ किने, माऊली शेठ खैरे, बाकी सतीशराव, तुम्ही सगळीच मंडळी सकाळपासून या नियोजन आयोजनामध्ये आहे. संदीपराव ताजवे हे एक आपला तरुण सहकारी आहे आणि डीके सर माझ्यानंतर थोरातसाहेब शुभेच्छा देतील आणि त्यांच्यानंतर रक्तदानाच्या संदर्भातली एक कविता या ताजवेंनी या ठिकाणी केलेली आहे, ती सुद्धा आपल्याला ऐकायची आहे. हा एक समाजाला प्रेरणा देणारा आणि खऱ्या अर्थानं स्मृतिदिन योग्य पद्धतीनं कसा साजरा केला जातो याचं मोठं उदाहरण म्हणजे सुहास भाऊंनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय. बरेचसे संयोजक मंडळी अगदी गेटपासून ते इथपर्यंत कुठं जिथं कमतरतापणे तिथं सगळी व्यवस्था पाहण्याचं काम करत आहे. ग्रामीण रुग्णालयातील आपले सर्व डॉक्टर्स असतील, त्याचा सर्व स्टाफ असेल, हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करत आहेत. रक्तपेढीचे जे काही स्टाफ आलेला आहे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने इतर व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्यांना या शिबिराच्या निमित्तानं सहभागी होऊन आत्मिक समाधान मिळतं आहे की माझं रक्त हे गरजवंताला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपल्या या सगळ्या गोष्टींची दखल ही सुहास भाऊ बांधलेले मित्रमंडळाच्या वतीनं निश्चित केली जाईल. ही अधिक काही न बोलता उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम संसदरत्न खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं मी धर्मवीर अण्णांना श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि तिथं रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना मी सर्व मान्यवरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.